शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना प्रत्येक वेळी गीतकार, संगीतकार, गायक या सगळ्या मंडळींना जेव्हा आम्ही भेटतोय तेव्हा त्यांच्याकडनं या कथा उलगडताना पुन्हा एकदा त्या गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतोय. खरं तर अशी अनेक गाणी आहेत जी मंगेशकर घराण्याने आपल्याला दिली आहेत आणि याच मंगेशकर घराण्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर. आज पुन्हा एकदा उषाताई आपल्यासोबत आहेत. उषाताई, स्वागत आहे. आणि गाण्याची साथ करण्यासाठी धनश्री देशपांडे आपल्यासोबत आहे. धनश्री, तुझंही स्वागत आहे. उषाताई, आपण अनेक गीतकारांबद्दल बोललो, संगीतकारांबद्दल बोललो. अनिल अरुण ही एक जोडी अशी झाली की त्यांच्याबरोबरही तुम्ही गायलात. पण मुळात ते अनिल अरुण जोडी जेव्हा झाली त्याचीही एक आठवण तुमच्याकडे. अनिल हे हृदयनाथचे असिस्टंट. हां. आणि अरुण पण काही काही गाण्यांना अरुणने पण केलेलं आहे. तर ते दोघं जण आले आणि ते बोले आम्हाला म्युझिक करायचं आहे, मला आशातींचं गाणं करायचं आहे, यांचं त्याचं असं. तर ते बोले तुम्ही सेपरेट नका करू, अनिल अरुण नाव घ्या. बरं. तर त्यांना पटलं ते अनिल अरुण. आणि त्यांनी आशातीचं पहिलं गाणं केलं, ते चाललं. त्याच्यानंतर अनिल स्वतंत्र करायचे म्युझिक. धुंदीत गंधीत हे गाणं माझ्याकडनं केलं. हो. आणि ते बऱ्यापैकी चाललं. मग अरुणची पाळी आली की अरुण बोला आता मी करतो त्याच रेकॉर्डमध्ये. आणि ससा तो ससा हे गाणं त्यांनी केलं. ते मुलांमध्ये खूप पॉप्युलर झालं. बरोबर. तर दोघेही फार टॅलेंटेड, चांगले असिस्टंट, चांगले अरेंजर. म्हणजे अनिल अरुण ज्या नावाने खरं तर झाले आणि तुम्ही म्हणालात तसं ते पहिलं गाणं त्यांच्याकडे तुम्ही गायलात, ससा तो ससा. आणि बालगीतं, अनेक बालगीतं तुम्ही खरं तर मग गायलीत. पण त्यातलं एक प्रातिनिधिक म्हणून आपण हे नक्की ऐकूया. धनश्री, ऐकवतेस? ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविले. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविले. वेगे वेगे धाव नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. चुरू चुरू बोले तू तुरु तुरु चाले नि कासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे नि झाडा मागे दडे ते कासवाने हळू पाही आले. वाटेत थांबले ना, कुणाशी बोलले ना, चालले लुटू लुटू पाही. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविले. वेगे वेगे धाव नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. वा, बालगीतांची पण एक वेगळीच गंमत आहे ना खरं तर उषाताई. आणि अनेक बालगीतं तुम्ही गायलीत तर त्या बालगीतांचं सुद्धा एक वेगळं विश्व आमच्यासमोर उभं राहिलं आणि ते या गाण्यातनं खरं तर खूप छान आम्हाला ऐकायला मिळालं. हृदयनाथची जेवढी गाणी तुम्ही हिंदी ऐकलीत की नाही मला माहीत नाही, पण मराठीची गाणी जेवढी गाणी केलेली आहेत त्याच्या सगळ्याच म्युझिक
अरेंजमेंट अनिलने केलेली आहे. ओ, बरं. काही ठिकाणी अरुण आहे, पण काही जास्ती अरुण. जसं की असा बेभाना वारा, बापरे. त्याचं जे म्युझिक केलेलं आहे, हो. तर अशा टाईपचं म्युझिक गाण्याला बघून, गाण्याला समजून फक्त अनिल करायचं. कधी कधी अमर हळदीपूर करायची. जैत्रे जैतची गाणी अमर हळदीपूरनी केली. अच्छा, बरं. जैत्रे जैतचा उल्लेख झालाय तर एक तर ते तुमचं प्रोडक्शन आणि असं स्वतः प्रोडक्शन करावं आणि चित्रपट आपण काढावा असं मुळात कल्पना आली कशी, किंवा तो विषय ही माझी पुढे कल्पना आला नाहीये. कसा? अजिबात नाही. बरं चित्रपट काढण्याच्या पूर्ण विरुद्ध मी. बरं. मी सांगायचे की नंतर जमणार नाही, ते एकदा हाताच्या बाहेर जायला लागेल, आपल्याला जमणार नाही, आपल्याला सवय नाही. आपण म्युझिक केलं, गायलं, इथपर्यंत आपलं धाव बरी आहे. बरोबर. पण हृदयनाथला भयंकर आवड. त्यांनी पहिल्यांदा अंतरीचा दिवा, शाबास सुनबाई पिक्चर काढलेली आहेत. बरोबर. आणि नाही चालली ती पिक्चर्स, कारण फार वरच्या लेवलला वि स खांडेकरांच्या कथा वगैरे असं घेतल्यानंतर जरा त्यावेळेला ते मारामारी वगैरे नव्हती, पण चांगली होती पिक्चर, छान होती. डायरेक्टर माधवराव शिंदे होते. नंतर मग आमच्याकडे आमचं प्रोडक्शन नव्हतंच. एक आम्ही कंपनी सुरू केली. ती कंपनी म्हणून एक ऑफिस काढलं होतं. मी आणि ठाकूर म्हणून होते, आणि त्यांच्याकडे एक माणूस आला, महालक्ष्मीकर. बरं. आणि त्यांनी महालक्ष्मी चित्र म्हणून एक प्रोडक्शन सुरू केलं स्वतःच्या नावावरती, आणि पिक्चर सुरू केलं. त्याला काहीतरी 50-60 हजार रुपये ताळले, एवढ्यातच पिक्चर बनायचं. ते केले होते आपण फायनान्स. आणि अर्धवट पिक्चर झाल्यानंतर त्याने सांगितलं आता मला नाही करायचं. अच्छा. आणि ते पडून राहिलं पिक्चर. ठाकूरचे बंधूच होत्या, आनंद ठाकूर डायरेक्टर. पिक्चर चांगलं होतं, स्टोरी गोनी दांडेकरांची होती. हो ना. तर बाळ मला बोलला आता तुझं ऑफिस आहे तर तू प्रोडक्शन कर. म्हटलं बाळ मला काही अक्कल कळत नाही, त्यातलं काही माझं डोकंच चालत नाही. आणि दुसरं म्हणजे ती कथाच मी वाचलेली नाही आहे, ज्याच्यात ती आपण पिक्चर काढतो ते पवनाकडचं धोंडी मी वाचलेलं नाही. मी काय त्याच्यात करणार, काही नको करू, तू नुसती प्रोड्युसर नाव दे. म्हटलं बरं, मग काय देऊ प्रोड्युसर? महालक्ष्मी चित्र, उषा मंगेशकर. चल कर, तू कर. मी तर कधी सेटवर गेले नाही, कधी काही बघितलं नाही. ते गाणं सुद्धा ॲक्सिडेंट मी गायले ते. बरोबर. ते पिक्चर बरं चाललं, गव्हर्नमेंटचा अवॉर्ड मिळाला, ते सगळं ठीक झालं. बरीच वर्षामध्ये गेली. हां. मग हृदयाच्या डोक्यात परत आलं की आता आपण एक दुसरं पिक्चर काढूया. तुझं चित्र आहे ना महालक्ष्मी, चालू मी चालू ठेवलेलं आहे प्रोडक्शन, पण मी काही करत नाही, केलेलं नव्हतं. बरं म्हण करूया. परत गोनी दांडेकरांची कथा, जैत्रे जैत्रे जैत. पण जैत्रे जैत जब्बार पटेल यांना घेतला, आणि जब्बार पटेलनी नवीन पद्धतीने केलं. एक सूत्रधार असतो, तो कहाणी सांगतो, आणि मग ते पिक्चर ते नाटकामध्ये वगैरे पहिल्यांदा असायची. काही इंग्लिश पिक्चरना बघितली होती मी, तर त्या टाईपचं त्यांनी केलं की तो गावातलाच माणूस गातो, कथा सांगतो, मधनं येतो, गातो स्वतः नाग्या तो हिरो येतो, पण काय ढोल वाजवतो वगैरे, अशी कहाणी होती. त्या सेटवरती वगैरे मी जायचे बघायला, कारण आउटडोर होतं ना कर्नाळ्याला, तर तिकडं आम्ही जायचे. आणि मला सांगितलं डिस्ट्रीब्युटर पण तूच हो. म्हटलं अरे बापरे, हे म्हणजे जास्ती झाले, डोक्यावरचं पाणी झालं. गाणी फार छान झाली, सुंदरच, प्रश्नच. त्या पिक्चरला पण मी गाणार नव्हते, हे पण परत माझ्या गळ्यात पडलेलं गाणं होतं ते. पण ते सोनं झालं ना त्या गाण्याचं. कारण म्हटलं मी नाही, आशा ती गाते दिली, आशा तीची गाणी जास्त दिलीच, एकच गाणं होतं, तर हे पण आशा ती गाऊ शकली असतं. त्यावेळेला मला बाहेर खूप कामं होती, म्युझिक रेकॉर्डिंगची खूप कामं होती, कार्यक्रमाची पण खूप होती. तर पिक्चर काढलं, डिस्ट्रीब्युटर मला बनवलं, डिस्ट्रीब्युशन केलं, पिक्चर लावलं 3 दिवस. अच्छा, फक्त 3 दिवस. मला काही कळत नव्हतं. पिक्चर म्हणजे प्रिंट द्यायची आणि आपण जाऊन बघायचं, आतमध्ये जाऊन प्रोजेक्शन रूममध्ये जाऊन बघायचं की सगळं बरोबर लागलंय की नाही. मला कुणीतरी सांगितलं असं. मग मला एक माणूस मिळाला, तो मला मी याची प्रोडक्शनची बघतो, मी तुमच्याबरोबर काम करतो. मग त्याने टुरिंगमध्ये इकडं तिकडं कुठंतरी दाखवली. लोक बोलले आम्हाला जैत्रे जैत कळत नाही.
मग जिंकलो रे जिंकलो असं त्याच्यात टायटल टाकून वगैरे सगळं केलं. अच्छा. आणि ते पिक्चर गेलं बुडालं. त्याला गव्हर्नमेंटचं स्टेटचं अवॉर्ड मिळालं. ओके. आणि गाणी जी चालायला लागली त्या गाण्यांनी इतकं उचललं की कोण पिक्चर बघायलाच तयारी, नुसती गाणीच ऐकत राहिले. आणि आता सुद्धा स्टेजवरती वगैरे आहेतच, पण असं पण रॉयल्टी वगैरे हृदयनाथला फार छान येते त्याची, म्हणजे चांगलं चालले. बरोबर बरोबर. इथं आम्ही जरा सक्सेस झालो. दोन्ही माझे पिक्चर दोन्ही सक्सेसफुल झाले, प्रश्नच नाही. म्हणजे आजही पवनाकाठचा धोंडी आणि जैत्रे जैत हे दोन्ही चित्रपट म्हणूनही. आणि स्मिता पाटीलची एंट्री पहिल्यांदा, पहिला पिक्चर. खरंच आहे, खरंच. असंच कुठेतरी झालं ते म्हणजे आनंद घन या नावाने लता दीदींनी दिलेलं जे संगीत आणि त्याचं गाणं म्हणजे राजाच्या रंगमाली, ते तुम्ही गायलं. त्यावेळी काय घडतं? नाही, काही नाही. दीदीकडे गाताना असं वाटायचंच नाही मीनाताईकडे दीदीकडे असं काही विशेष वाटायचं नाही. बाळकडे जरा तेढं गाणं असलं ना तर मी जरा घाबरायची त्याला, पण मग मी सरळ करून घ्यायच्या. बा मी सरळ करून गाणं, तुला पाहिजे तसं करतो असं, म्हणजे आमचं अंडरस्टँडिंग होतं. पण दीदीने सांगितलं हे गाणं असं आहे, प्रसंग असा आहे, हिरोईनचा पार्ट तू गातेस आणि वहिनीचा पार्ट मी गाते, गा गाते काय असं. योगेश यांची रचना आणि आनंद घन यांचं संगीत आणि चित्रपट साधी माणसं, म्हणजे आनंद घन म्हणजे अर्थात लताबाई. त्यामुळे या द्वयींनी खरं तर भालजी पेंढारकर आणि लता दीदींनी हे जे दोघांनी मिळून हे जे गाणं केलं खऱ्या अर्थाने, आणि तुम्ही गायलं ते गाणं आपल्याला आज ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. धनश्री, ऐकवशील? राजाच्या रंगमाले सोन्याचा बाई पलंग, राजाच्या रंगमाले सोन्याचा बाई पलंग, रुपयाचं खांब तेला मोत्याची झालर, रुपयाचं खांब तेला मोत्याची झालर. राजाच्या रंगमाले पराची मऊ गादी, राजाच्या रंगमाली पराची मऊ गादी, जरीचा चांदवा रेशमी शिणगार, जरीचा चांदवा रेशमी शिणगार, गडनी सजणी गडनी सजणी ग, गडनी सजणी गडनी सजणी ग. राजाच्या रंगमाली राणी ती रुसली, राजाच्या रंगमाली राणी ती रुसली, बोलना हसना उदास नंदर, बोलना हसना उदास नंदर, गडनी सजणी ग, गडनी सजणी ग. वा. राजाच्या रंगमालीचं एक म्हणजे त्याचं टेक्स्चर खूप वेगळं आहे आणि दीदींनी इतकी सुंदर चाल त्याला केली आहे. ती चाल शिकवताना सुद्धा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. ती गात राहायची, आम्ही ऐकत राहायचे. अच्छा. आणि चाल करणं म्हणजे बाकीचे लोक मराठी हिंदीचे लोक कसे करतात माहित नाही, हार्मोनियम वाजवून किंवा पेटीचा एक सूर लावायचा, गादीवर बसायचं, सूर लावायचा, आणि त्या एका सुरावरती तिनं गाणं केलेलं आहे. आणि फोनवरती बाबांना म्हणजे भालजी पेंढारकरांना ऐकवलं. अच्छा. की ऐरणीच्या देवा ही चाल बरी का? हां. तेवढे बरोबर आहे. हां. ऐक. आम्ही सगळे हिंडत राहायच्या खोलींमधनं की लावलेलं आणि त्याच्यावर गाणं करायचे. वा. अखेरचा तुला दंड होतं. हो ना. मराठी पाऊलं पडते पुढे. ऐक. ते तर काय म्हणजे अप्रतिमच झालं. सगळं एका सुरावरती गाणी करायची. मुळात ती स्वरांची काय मलिका गात सुटायचे, शब्द मिळाले ना. बरोबर. पण एक त्यातला भाग आहे की मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा. स्वतः चांगले म्युझिक डायरेक्टर होते ते, तर हृदयनाथकडे आला वारसा. बरोबर. आणि दीदींकडेही तो आला, मीनाताईकडे आला. मीनाताईंनी तर किती संगीत दिलं, म्हणजे संगीतकार, महिला संगीतकार म्हणतात त्याच्यात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आहेत. त्याच्यात मीनाताईंचं नाव नक्की घ्यायला लागेल. पण मीनाताईं
मीनाताईंकडे जो आलेला वारसा आहे तो फार पुढे आला नाही असं एक आम्हाला वाटतं. तुम्हाला स्वतःला काय वाटतं? त्या मीनाताईंनी अजून थोडंसं संगीत करायला हवं होतं. तिला संगीत करायची आवड पहिल्यापासून होती. चांगलं संगीत ऐकायची आवड आहे. अत्यंत चांगला आवाज, फार चांगली गाणारी. त्यांनी सुद्धा बालगीतं भरपूर केली. हो, ज्यावेळेला तिची मुलं 5 वर्षाच्या 7 वर्ष झाली त्याच ती बोली ह्यांच्याकडनं मी गाऊन घेणार. हां, आणि ती बालगीतं त्या मुलांकडनं गाऊन घेतली, बरोबर. योगेश आणि रचना. हो, तेव्हापासून तिला असं वाटलं की आपण करूया. मग तिला माधवराव शिंदे घरचं फार चांगलं होतं, त्यांनी सांगितलं मी पिक्चर करतोय डायरेक्शन, तर तू कर म्युझिक. आणि त्यात तिनं दीदीचं गाणं केलं. अच्छा. ये जवळ ये प्रिय प्रिय सखया भगवंता. वा. वि स खांडेकरांचे शब्द, खांडेकरांची भाषा पेलणं. अति वि स खांडेकरांची ती सगळी गाणी, सगळी पुस्तकं वाचलेली, अच्छा. वाचनामध्ये नंबर 1. हम्म. तिनं ते गाणी तिला दिल्यानंतर तिनं ते हे केलं. त्यात एक आणखी गाणं आहे, ऐक मला पटकन आठवत नाही, पण पंख हवे माझा पोलादाचे हे एक वा. गाणं होतं. वा. आणि त्याची 2 व्हर्जन होती, म्हणजे 2 चाली होत्या. एकाची चाल मोखडा मी करून ठेवला होता, तो तिनं केला. मग तिला बदलला भारतात. मग आपण म्युझिक थोडंसं करतो, जास्ती नाही. आणि माझ्या वडिलांच्या चिजेवरनं तिनं गाणं केलं होतं. बरं. ते मला आता आठवत नाही. हां हां. म्हणजे मीनाताईंकडे तो संगीताचा वारसा एका परीने आला. ये जवळ ये प्रिय सखया भगवंता. हो, मग अशी तुम्ही त्याचा उल्लेख केला होता. बरोबर. पण जसं वडिलांकडनं हा वारसा आला तसं माईची शिकवण काय होती आणि तिच्याबद्दल काय सांगाल? माईची शिकवण म्हणजे मंगेशकर मुलांना जे काही आता संगीताचा वारसा मिळालेला आहे त्याची शिक्षक ती होती. वडिलांचं गाणं ऐकायचं, दुसरं कोणाचंही गायचं, ऐकायचंच नाही. कोण हे कोण गायलं, हे मालक म्हणायचे ना, कारण कंपनीचे मालक. अच्छा. मालकांसारखं गाणं कोणी गात नाही. कुणीही गाऊन दाखवलं ही चीज तशी नव्हती, निराळी होती. तू निराळी गातोयस, लताला विचार, तिला माहिती ती कशी होती ती. मग तिला वडिलांच्या गाण्याशिवाय दुसरं जग नव्हतं. खरं. आणि वडील हे देव, त्यांची पूजा करा, त्यांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर जायचं नाही. अजूनही तीच पद्धत आहे. बाबांच्या फोटोला नमस्कार करून दिदीच्या फोटोला नमस्कार, पण आम्ही कामाला जातो. माईला पण नमस्कार करायचा. आणि वडिलांचं चित्रच असं उभं केलं की ते देव आहेत आणि त्यांचं जे गाणं आहे ते स्वर्गीय आहे. असं गाणं कोणालाही येणार नाही. बरोबर. त्यामुळे काय झालं, आमच्या डोक्यात इतकं ठसलं की बाबांची गाणी सगळी पाठ केली. आणि मीनातीच्या लक्षात राहतं फार चांगलं. अच्छा. छान स्मरणशक्ती. बाबांच्या चिजा गाणी सगळी लक्षात. त्यात तिनं ते उचललं गाणं आणि ते दिलं. आणि ये जवळी घे प्रिय सखया. वा. पण हा सगळा वारसाच आहे एका परीने. आणि तुमची कितीतरी गाणी जी आहेत ती त्या गाण्यातनं ते भाव, ती भावना. गगन सदन गाणं आहे, पण वडिलांचीच आहे ना. मला वाटतं हा एक शब्दांमागची भावना जी आहे ना ती खूप महत्त्वाची तुमच्या गाण्यातनं दिसते. जी थोडंसं नंतरच्या काळामध्ये दिसली ती म्हणजे प्रवीण दवणेंचं जे गाणं आहे, पाऊस पहिला जणू कान्होला. ते गाणं तुमच्याकडे जेव्हा आलं तेव्हा त्यातले काही शब्द सुद्धा तुम्ही प्रवीण दवणेंना सांगितले होते. आणखी काहीतरी सॉफ्ट लिहून दे, आणखी छान. कसं झालं ते गाणं? रंग निळूला हा शब्द त्यांनी टाकला. बरोबर बरोबर. कारण त्यांनी पहिलं लिहिलं होतं रंग निळा हा, आणि तुम्ही त्यांना मग सजेस्ट केलं जरा बदला ना, वाटतं जरा पोएट्रिकल शब्द असू दे, जरा प्रोज नको. बरोबर. तर छान, ते फार हुशार आहेत, फार चांगले लिहितात. आणि त्यांचं आमचं घरचं पण खूप छान आहे. त्यांच्या घरी वगैरे गेलेले आहे. पाऊस पहिला जणू कान्होला बरसून गेला, बरसून गेला. पाऊस पहिला जणू कान्होला बरसून गेला, बरसून गेला.
मला वाटतं ती एक अल्बम झाला त्या गाण्यांचा, काही गाण्यांचा, तर ती सगळीच गाणी उत्तम झाली. तर त्या गाण्यांविषयी काही आठवत आहे त्यावेळेच्या, किंवा पाऊस पहिल्याबद्दल? नाही, पाऊस पहिला मीनातीने केलं ते मला खूप आवडलं, ते गायले मी. ते गाणं शिकवते म्हणजे मीनाती चाल अशी आहे म्हणून. मग आम्ही त्याला सांगते मी असं गाते, तू ऐकून घे. आणि कधी कधी एखादी गाण्याची ट्यून मी करून ठेवते, म्हणजे मुखडा करून ठेवते. अच्छा. त्याचं कानू घेऊन जाय, हां, आणि धेनू घेऊन जाय, संगे चाले श्रीराम सुदाम. अच्छा, त्याचा मुखडा तुम्ही केलाय. बरं. कारण मी त्यावेळेला आसामी गाणी खूप गायचे आणि त्या गाण्यांचा इतका असर होता माझ्या डोक्यावर, अजूनही आहे. मला फार आवडतात, त्यांची स्टाईलच आवडते. थोडंसं गुणगुणता. कानू घेऊन, कानू घेऊन, कानू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगे चाले श्रीदाम सुदाम, मागे बोले माय, मागे बोले माय. हे आसामी गाण्याचा असर म्हणून ह्या मुखडा केला. बरोबर. आणि ती गाणी झाली. असं आम्हाला आणखी एक आठवतं तुमचं गाणं, बन्या बापू चित्रपटातलं, प्रीतीचं झुळझुळ पाणी. इतकं गाजलं ते गाणं. ही गाणी जेव्हा गाजतात, चित्रपटातनं येतात, तुम्हाला लोकांच्या, प्रेक्षकांच्या त्यावेळेला काही आलेल्या प्रतिक्रिया? स्टेजवरती येतात. हां, स्टेजवरती कार्यक्रम करायला गेला, आम्ही जर अनाऊन्स केलं की आता मी दादा कोंडकेंच्या पिक्चरमधले एक ड्युएट गाते, त्याच्या म्हणतात प्रीतीचं झुळझुळ गाते मी असं. बरोबर. निसर्ग राजा गाव. हां हां. आणि प्रीतीचं झुळझुळ पाणी या गाण्यामध्ये शैलेंद्र सिंग हा पहिल्यांदा मराठीमध्ये गायला. बरोबर, तुमच्या बरोबर. अजून आठवण करतात मला प्रीतीचं झुळझुळ पाणी. म्हणजे आज पुन्हा एकदा ते शैलेंद्रचं एक आठवण तुमच्या निमित्ताने परत एकदा झाली. आपण ऐकूया ते गाणं. हो हो. प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी धावूनी, रोमांच सर्वांगी गेले मी धावूनी, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूळ गाणी, रोमांच सर्वांगी गेले मी धावूनी, रोमांच सर्वांगी गेले मी धावूनी, प्रीतीचं झुळझुळ पाणी. मी धुंद झाले, मन मोर डोले, पिसाऱ्यातुनी हे कुणावीत डोळे, डोळ्यात चाळे, कुळीमीच झाले, स्वप्न फुलोरा मनात झुले, मी तुझा हंस ग मानिनी, प्रीतीचं झुळझुळ पाणी. ला 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 ला. वा वा. उषाताई, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं कार्यक्रमात एखाद्या गायल्यानंतरची जी दाद आहे ना, ती कुठेतरी या गाण्यानंतर आम्हालाही जाणवली की प्रेक्षक नक्कीच खुश होत असेल. पण दादा कोंडके ही व्यक्ती, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबरोबर इतकी गाणी तुम्ही केलीत, खूप गाणी गायले, पण ते मला नेहमी सांगायचे, जरासं बोबडासे असं बोलायचे. हां. लोकांचे कोणाकडे कोणी असतील गाणारे मोठे मोठे असतील, लता मंगेशकर आमच्या घरात आहे, हां, उषा मंगेशकर म्हणजे लता मंगेशकर असं बोलायचे ते. अच्छा. सगळी गाणी माझ्याकडनं घेतली त्यांनी. तरी पहिलं कोणतं होतं त्यांच्याकडे, आठवतंय? माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गावे. बरं. पहिलं गाणं पहिलं पिक्चर कोणी गायलं नाही ना.
हा. तयार नव्हता, कारण वगवाला माणूस आहे, काहीतरी पिक्चर असंच असेल म्हणून ओ. कोणीतरी गायलं नसेल. हम्म. त्यांनी प्रयत्न केला असेल. मला विचारलं, म्हटलं मी गाते, राम कदम येतं का, प्रॉब्लेम नाही. हम्म. हम्म. राम कदमचं 3रं गाणं ते फक्त हम्म. हम्म. चांगलं. पण त्यांना मला विचारायचे, उषा ती कुठलं गाणं चालणार आहे सांगा. हम्म. मी त्यांना असं आठवण, हे गाणं चालेल हा, अच्छा. आणि ते चालायचं. ओ. आता प्रत्येक पिक्चरला ते मला विचारायचे की कुठलं गाणं चालेल. हम्म. हम्म. म्हणजे चंदनाच्या पाटावर चालेल, ओ हो हो. ते चाललं. चंदनाच्या पाटावर, सोन्याच्या हा. ताटावर, ताटामंदी मोत्याचा घास मला भरते. भरविते. आणि काय बरं दुसरं गाणं ते आता आजकाल चालतंय जोरात, हम्म. ते केळेवाली. हा, बाई ग केळेवाली. केळीवाली पहिलं गाणं, हम्म. म्हणजे सोलो माझं त्याचं आता वर्जन आलंय. अच्छा. बाई ग केळेवाली. त्यावेळेला सुद्धा तो जो ठसका वगैरे आहे, तर त्या राम कदमांनी पुन्हा एकदा तो राम कदमांनी सांगितलं, हम्म. पण ते काढणं इतकं सोपं नसतं. एखाद्या खासाब्याने सांगितलं की हे फिरत गाऊन दाखव, हा. तर ती गाता आली पाहिजे ना. बरोबर. तसं आहे ते. हम्म. त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी आल्या तर गाणं जास्ती उठेल, हम्म. हम्म. आणि तुमच्या आवाजात आहे. हम्म. तर मी ते गायले गाणी. हम्म. हम्म. आणि बऱ्याच वेळेला राम कदमांनी मला अगदी गावरान गाण्याचे शब्द सांगितले होते. हम्म. ते एका गाण्यात प्रामुख्याने दिसतील तुम्हाला, हा. वाघ्या मुरळीचं गाणं. बरं. हम्म. त्याच्यामध्ये कसं गायचं, हम्म. हम्म. म्हणजे त्या बायका एकदम रस्त्यावरती गातात. त्यांना ते लावणीचं स्टेज नसतं त्यांच्याकडे. त्याच्यामध्ये गाणी शुद्ध असतात त्यामुळे बहुतेक. ती त्यांच्या बाजातनं आलेली अशी तर गाणी. ते कसं गातील, हा. तर ते मला त्यांनी शिकवलं होतं. हम्म. मला बघायची जेजुरी. बरं. हा. मला बघायची जेजुरी पुन्हा एक गनिमी कावा चित्रपट. मी का ऍक्च्युली तिथं दुसरेच सिंगर गाण्यावर होते, हम्म. पण दादा कोणके काम करत होते. ते नाही, आमचे सिंगर पाहिजे, आम्हाला पाहिजे. अच्छा. त्यांनी मला गायला लावलं ते गाणं. 2 होती गाणी, हम्म. दोन्ही गाणी फार छान होती. हम्म. मला बघायची जेजुरीमध्ये काय ते ती मुरळी आहे बरं. आणि वाघ्या आहे तिच्यावर. तर वाघ्या तिच्याशी बोलतं, कसं 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 त्यांच्या टाईप स्वतः राम कदम बोलले होते. हम्म. माझ्या जीवात हुरहुर भारी, मला माझ्या स्वप्नामध्ये आला मल्हारी, हम्म. बाई मला बघायची. हम्म. आता बाई मला बघायची जेजुरी जेजुरी, हे शब्द होते. हम्म. त्यांनी सांगितलं. तो पहिल्यांदा म्हणते की स्वप्नामध्ये आला मल्हारी, मग तो काय दिसलं असं काहीतरी बोलतो. त्यांना बाई मला बघायची नाही, बघायची. म्हटलं हा, बाई मला बघायची. जेजुरी जेजुरी नाही, जेजुरी जेजुरी. ओ. अच्छा. आता तो झटका मारल्याने ते एकदम गावरान झालं. हम्म. जेजुरी जेजू लगेच झालं ते. हम्म. थोडंसं गुणगुणा ना, मग आपण धनश्रीला म्हणायला सांगूया. बाई मला बघायची, काय के मला बघायची, बघा त्याचे शब्द. मला बघायची जेजुरी जेजुरी, बाई मला बघायची जेजुरी जेजुरी. वा 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 वा. मला वाटतं धनश्री, तुझ्याकडनं जेजुरी पण ऐकायचे आणि केळेवाली पण ऐकायचे, त्यामुळे दोन्ही गाणी आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचे. ती दोन्ही गाणी होऊन जाऊ देत. माझ्या जीवात हुर हुर भारी, आला सपनामध्ये मल्हारी, कुणी घेऊन चला हो लवकरी, बाई मला बघायची जेजुरी जेजुरी, बाई मला बघायची जेजुरी जेजुरी, बाई मला बघायची जेजुरी जेजुरी.
बघायची जेजुरी जेजुरी बाई मला बघायची जेजुरी जेजुरी बाई मला बघायची जेजुरी जेजुरी बाई मला बघायची जेजुरी जेजुरी गोष्टी गाण्यांच्या. मी तर भोळी अडाणी ठकू तुमच्या नावाचं लावलंय कुकू मी तर भोळी अडाणी ठकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकूनी कपाळीला भलका बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का भलतंच काम तू लावलंस मला बोलून बघतोय मी साहेबांना ते लाईनीत घेतील का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का मी लाडात रुसले लाडा लाडात पुढ्यात घाल का मी लाडात रुसले मी गालात हसले माझ्या गालाला गाल तुम्ही दाल का मी गालात हसले मनात माझ्या काय घुटमळते कानात सांगल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का तुझा न माझा जमलाय जोडा पगार माझा लय ग थोडा न तेवढ्यात भागल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला सोबल का वा, जेजुरी ही सुंदर होती आणि केळेवाली पण सुंदर होती असं म्हणायला हरकत नाही. पण उषाताई, दादा कोंडकेंकडे सगळ्यात जास्त गाजलं ते म्हणजे हिलपोरी हिला, तुझ्या कप्पा लीला टिला. हां, जयवंत कुलकर्णी आणि तुम्ही. जयवंत कुलकर्णी. हिलपोरी हिला आमच्या जोग साहेबांचं गाणं. त्यांच्याकडे मी एकच गाणं म्हणजे एकच पिक्चरला गायलेले. त्यांनी किती पिक्चर केले मला माहित नाही, कारण ते आमच्यावर व्हायोलिन वाजवायचे. आम्ही गात असायचे त्या जुन्या पद्धतीने. आमच्या रूम मध्ये बसून ते व्हायोलिन वाजवायचे. ते गजाननराव कर्नाड, सप्रे साहेब, नार्वेकर साहेब बाजूला बसून गाणं वाजवायचं. ते रेकॉर्ड नाही व्हायचं, पण आम्हाला ती सपोर्ट लागायचा. आता ते सगळं गेलं. आता सिंथसायझरवर ते वाजवतात ते काही कळतच नाही पहिल्यांदा काय चालले ते. बरोबर. आता अवघड होतं गायला. आता जास्त अवघड होतं, ते सोपं होतं. अच्छा. बरोबर. प्रभाकर जोगांनी गाणं दिलं हिलपुरीला. आणि ते बिचारे काही गावरान भाषेत जोगांचा, खरं तर तो प्रभाकर जोगांचा तो बाज नाही. पण त्यांनी हिलपोरी हिला कसं काय केलं की दादा कोंडकेंसाठी सांगितलं तुम्ही करा म्हणून, ते पिक्चर करा म्हणून. बरोबर. ते गाणं गायले ते. चांगलं म्युझिक करायचे, चांगलं व्हायोलिन वाजवायचे. आणि ते गाणं तुम्ही कितीतरी कार्यक्रमात नंतर गायला तेव्हाही पुन्हा एकदा लोकांच्या शिट्ट्या टाळ्या भरपूर असायच्या. त्याच्यामध्ये काय होतं, माझा पार्ट कमी होता आणि मुलाचा पार्ट जास्त होता. आणि जयवंत कुलकर्णी गावरान छान गायचे, पण नंतर काय बिनसलं माहिती नाही. मग माझ्यावर बहुतेक जास्ती महेंद्र कपूर गायले शेवटी. बरोबर. पहिल्यांदा जयवंत कुलकर्णी ते छान लागायचे. आमचे दोघांची एकत्र गाणी चांगली वाटली. बरोबर. पण नंतर काय त्यांचं एक आपसात काही झालं असेल, आय डोंट नो, मला काही माहित नसते. आमचं गाणं झालं की आमचा काही संबंध नसतो कोणाशी. बरोबर. पण खरोखर तो हिलपोरी हिलाचा जो बाज आहे तो वेगळाच होता. आणि तो खटका आणि तो एक जोश तो कायम तुमच्या स्वरामधनं जाणवतो. आज पुन्हा एकदा आपण तेही ऐकूया. हिलपोर हिला तुझे कप्पा लीला टिला, अगो हिल
हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी सोबय तुला अरे जा जा तू मुला का सत्तावीतय मला अरे जा जा तू मुला का सत्तावीतय मला का सत्तावीतय मला का सत्तावीतय मला न जाऊन सांगेल मी बापाला अरे जा जा तू मुला का सत्तावीतय मला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझा पदर वाऱ्याने उडतो अग बघून जीव थर थरतो तुझा पदर वाऱ्याशी उडतो अग बघून जीव धर धरतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हाल माझ गुलाबाचे फुला माझ्या गुलाबाचे फुला माझ्या गुलाबाचे फुला अरे जा जा तू मुला का सत्तावीतय मला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला धनश्री शार्दूल दोघांनी खूप सुंदर गाणं म्हटलं. उषाताई, तुमच्या मुळात सगळ्या गाण्यांमध्ये म्हणजे आता आपण सगळी गाणी पाहतोय त्याच्यामध्ये मुळात ते एक एक्सप्रेशन आहे. त्या गाण्यामध्ये तुम्ही ते एक्सप्रेशन आणता की आम्हाला पडद्यावर ते दिसतं त्या नायिकेच्या रूपातनं. जी तुमच्यातली गायिका आहे ती आम्हाला नायिकेच्या रूपातनं दिसते. हे एक्सप्रेशन तुम्ही कसं आणता? आम्ही काही आणत नाही. ही ईश्वराची देणगी आहे. दिदीचा तर चेहरा असा बघितला गाताना तुम्हाला वाटणारच नाही गाते म्हणून. किती उंच सूर असला तरी एवढंच, आणि एक हातात रुमाल घेऊन एवढा, याच्यापेक्षा अजिबात नाही. खरंच आहे, काहीही कष्ट नाही गाताना. आणि ती गाऊन गेल्यानंतर आम्ही आज सगळे परीक्षक बसलेले असायचे. दीदी हा चांगला आहे टेक, पण आणखी तू चांगलं गाशील आम्हाला माहिती आहे. असं त्याच्याकडे डबल डबल गाऊन घ्यायचं. अच्छा. तर हे माझ्या वडिलात मोठे गायक, प्रश्नच नाही. त्यांच्याकडनं आलेला हा गुण असावा. म्हणजे आम्ही स्पेशली त्याच्यासाठी काही केलं. पण खरंच आहे ते गाणं गाता गाता येतं. हा, कारण तो अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असतो आणि त्याच्यामुळे ते ओघाने येतं. आणि ज्यावेळेला म्युझिक डायरेक्टर शिकवतो, रामकदम सारखा मोठा म्युझिक डायरेक्टर, तर त्यावेळेला आपोआप कळतं. तर तुम्ही ते गाणं ऐका, याचं वाघ्या मुरळीचं गाणं, ते गाणं गावरान भाषेमध्ये आहे. आणि ती गावरान भाषा कशी बोलायची ती त्यांनी शिकवलं. पण म्हणूनच मला असं वाटतं की आज निसर्ग राजा ऐक सांगते आणि सांगतो असं आपण दोन्ही ऐकूया. धनश्री, आम्हाला ऐकवशील? मेघानो वृक्षानो वेलीनो कळन फुलानो वेलीनो कळन फुलानो तेरी भी चुप मेरी भी चुप कुणाला काही सांगू नका कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलंय र कुणी माझ्या मनात लपलंय 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 र निसर्ग राजा ऐक सांगते
कळले न तुझ्या त्या ओठाने ओठन हलले शब्द न जुळले ओठन हलले शब्द न जुळले थोडे चुकले रे कुणी माझ्या मनात लपलंय र 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 निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगते निसर्ग राजा ऐक सांगतो गोष्टी गाण्यांच्या. मला वाटतं निसर्गराजा या गाण्यात तुला शार्दूलने खूप छान साथ दिली. पण शार्दूलला आपण परत सांगूया की आणखी एका गाण्याला तुला साथ द्यावी. ते गाणं म्हणजे एक लाजरान साजरा मुकडा. आता अरुण सरनाईक आणि त्यांच्यावर ते पिक्चराईज झालेलं आणि मला वाटतं तेच गायले अरुण तुमच्या सरनाईक बरोबर पहिल्यांदा गायले कारण त्यांच्या घरात गाणं आहे, त्यांचे हां. वडील गायक हं. आणि गात आवाज छान, सगळं छान. पण पिक्चरचं गाणं गाताना अरुणना मला मी घाम आलेला बघितला. म्हटलं, बापरे. अहो सरनाईक साहेब घाबरू नका, हां. साधं गाणं आहे, काही विशेष नाही, तुमच्यासाठी काहीच नाही आहे. हं. आणि ते गाऊन गेले गाणं, न अडखळता पटापट गाऊन गेले. आणि सगळे गायक जे गायलेले आहेत हं. मराठीमध्ये, हं. आपले कुलकर्णी काय, महेंद्र कपूर काय, अनेक लोक गायलेत, बाबूजी सगळे. त्याच्यात निराळं आहे त्यांचं गाणं. हो. मला खूप निराळं वाटलं, नवीन वाटलं, फ्रेश एकदम. आणि असं बोलल्यासारखं आहे ना, म्हणजे हां. एक तो संवाद आहे हां. त्या स्वरामध्ये. आणि मग ते गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा त्यांनी वनटेक, म्हणजे तुम्ही वनटेक ओके केलं, पण त्यांना ती एक भीती होती मनामध्ये. हा, अरुण त्यांना सरनाईकांना. वाटायची की हां. आपल्याला पिक्चरचं गाणं कसं गाता येईल. एरवी हां. गातो मी, बर. आणि ते सुद्धा माझ्यावर गायचो, आणि सगळी गाणी मी पहिली गायली त्यांनी ऐकलेली. हं. हं. तर ते कसं काय करायचं, तर उगाच माहिती खोटं धडपण होतं, विशेष काही नव्हतं. हं. पण ते सुद्धा गाणारे आणि सुरात गाणारे त्यांनी काही केलं नाही, त्या फटाफट गाऊन टाकलं. वा. आणि छान ते गायलं. सुंदर झालं, दिसलंही हो. छान. आजही ते गाणं म्हटलं जातं आणि खूप त्या गाण्यातलं मला एकच गोष्ट आवडते, हां. बघत्यात बघत्यात. मला वाटतं शार्दूल आणि धनश्री, तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा ते गाणं ऐकवा आणि उषाताईंच्या त्या काळात तुम्ही आम्हाला घेऊन जा. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. या एकांताचा तुला इशारा कळला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा फुलला ग. लाज अडवी येते मला की जीव माझा फुलला ग. नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू. नको राणी नको लाजू लाज मध्ये नको भिजू. इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू. इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू. का बघत्यात एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. रेशीम विळखा घालून सजना नका हातावळून धरू. का लुक लुक डोळ
वा वा, मस्त. शार्दूल खूप छान, धनश्री खूप छान. आणि हे चॅलेंज आहे तुम्हाला गायकांना की आज यांची गाणी गाताना, पण मला वाटतं धनश्री ही जशी गाणी गाताना तुम्हाला चॅलेंज आहे तसं त्यांच्याकडनं ऐकलेला जो काही एक वारसा आहे तो वारसा तुम्ही खऱ्या अर्थाने आज पुढे नेताय आजचे गायक. खूप बरं वाटतं हे बघून सुद्धा. मला वाटतं उषाताई, आज गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने या तुमच्या सगळ्या गाण्यांचा एक आम्हाला आमच्यासमोर एक उजाळा खरं तर मिळाला. आणि ही सगळी गाणी ऐकल्यानंतर आज गोष्टी गाण्यांच्या मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतं? मला आजच्या गाण्यांमध्ये एकच गोष्ट आवडली की माझ्या अनेक मुलाखती झालेल्या आहेत, दूरदर्शनला पण बाहेर पण. पण ही गाणी जी आहेत, जी काही काही गाणी, जसं मल्हारीचं गाणं कोणी घेत नाही, फक्त मी स्टेजवरती गायचे, किंवा निसर्गराजा पण कोणी घेत नाही. जास्ती करून पिंजऱ्यामधली गाणी किंवा दादा कोंडकेंची गाणी किंवा अन्य गाणी घेतात. तर अशी काही गाणी घेतलेली आहेत ना, ती मला आवडली. वा, खूप छान. आणि धन्यश्री आणि शार्दूल छान गातात. आणि शार्दूलचं थोडंसंच ऐकलं, जास्त डुएटच ऐकलं, पण तुम्ही खूप छान गाता. आणखी कळलं तुम्हाला कुठलं गाणं कसं गायचं. आणि आज दूरदर्शनच्या माध्यमातून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्हाला काही खास सांगायचं आहे का गाण्यांच्या विषयी? गाण्यांकडे कसं बघितलं पाहिजे, गाणं पुढच्या पिढीने कसं शिकलं पाहिजे, याच्याविषयी आज काही आपल्या मी सांगितलं मगाशी आणि आत्ता पण सांगते परत की गाणं ज्याला गायचं आहे, ज्याला चांगला आवाज आहे, ज्याचं तल्लख डोकं आहे आणि त्यांना डोक्याबरोबर आपला आवाज बरोबर नेता येतोय, अशा लोकांनी गाण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली सुरात गाणं. दुसरं सुरात गायलात तुम्ही, सरळ सरळ गायलात उपयोग नाही, भावनेने गाणं, भावना समजून घेणं. म्हणजे काही काही माझ्याबरोबर गाणाऱ्या मुलांना मी सांगायचे, अरे गाण्याचे शब्द तर समजून घे, मगच तुला त्याच्यात भावना टाकता येईल. तुला माहितीच नाही तू काय गातोयस, कुठल्या भाषेत गातोयस, आणि तो आपलं गातोयच नसतं. आवाज चांगला आहे पण पुढे डेव्हलपमेंट होतच नाही आवाजाची. तर तसं नको व्हायला. आपला जेवढा आवाज जाते त्याच्यामध्ये आपण किती चांगलं गाऊ शकतो, बरोबर काय करू शकतो त्याच्यामध्ये. आणि मग ते ऐकून दीदीचं इकडं असं म्हटलेलं आहे, आपण प्रयत्न करूया. आशा तिने हे केलेलं आहे, आपण प्रयत्न करूया. रफी साहेबांनी असं केलेलं आहे, तर रफी साहेबांनी कुठं सॉफ्ट केला आवाज, कुठं जोरात लावला. किशोर कुमार लाईट गाणी कशी गातो, कुठेही तो थांबत असते, थड 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 गातो. मुकेश भैया भजनं किती छान गातात. त्यातला प्रत्येक गोष्टीतला रस काढून घ्यायचा. जसं गुरुकडनं आपण सगळं शिकत असताना शिकता, ही तान कशी मारली, ही जागा तालात कशी आली, याच्यामध्ये ते असे सॉफ्ट का गायले, जोरात का आवाज लावायला, जसं आपण शिकतो तसं हे सगळे गुरु आहेत. हे जेवढे गायक मंडळींनी जे गाऊन ठेवलेलं आहे, त्याचे म्युझिक डायरेक्टर त्यांनी ज्या चाली लावलेल्या आहेत त्या, आणि यांनी गाऊन ठेवलेलं आहे. आणि त्या गुरूंची सगळ्यात मोठी गुरु लता मंगेशकर आहे. प्रश्नच नाही. तिचं गाणं जो पाठ करेल, पाठ करण्याच्या कॉपी नाही, त्यातली खास गोष्ट काढून घेणं त्यात. खरं. वा. आता लगजा गले गाणं सरळ गायली दिली, पण तर लगजा गलेमध्ये खास कुठली गोष्ट आहे की ज्याने ते लोकांना आवडतं ते शोधलं पाहिजे. आणि त्याच्याकरता लक्ष लागलं पाहिजे गाण्यामध्ये. नक्कीच नक्कीच. मुळात आपल्या क्षमता आणि आपल्या मर्यादा या ओळखल्या पाहिजेत. आणि जसं उषाताई तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सुरांकडे लक्ष देऊन भावना त्यामागची लक्षात घेऊन, महत्वाची त्या शब्दांचे अर्थ लक्षात घेऊन गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपण बदलला आणि तो जर उत्तम रीतीने साधला तर निश्चितच गाणं त्याला साधू शकतं. हे आज उषाताई तुमच्यामुळे आम्हाला निश्चित कळलं आणि पुढची पिढी हे नक्कीच फॉलो करेल असं आम्हाला खात्री वाटते. आज तुम्ही गोष्टी गाण्यांच्या निमित्ताने दूरदर्शनमध्ये पुन्हा एकदा आलात आणि या गप्पांमधनं आम्हाला तुमची गाणी उलगडता आली आणि ती थोडीशी प्रेक्षकांपर्यंत पुन्हा एकदा पोचवता आली, याबद्दल खरंच खूप आनंद आहे. खूप धन्यवाद आपले. मलाही खूप आनंद झाला येऊन आणि मला मनात तर बोलता पण आलं. वा. खूप खूप धन्यवाद धनश्री, खूप धन्यवाद.